तुम्हाला असं वाटलं की मी हे करू शकते? आता या सगळ्यामध्ये तुमच्या मिस्टरांचा रोल काय होता? वाव, खूप छान क्वेश्चन आहे. खरं सांगू, आज माझ्या पूर्ण या प्रवासाचे जर सूत्रसंचालक कोण असतील ना, तर ते माझे मिस्टरच आहेत. दॅट्स रिअली आज नाईस. ते आहेत म्हणून हे सगळं करू शकते. ग्रेट. इतकं मी त्यांना म्हणजे ग्रॅटिट्यूड देते आज. म्हणजे रत्नाकर नारायण मडवी, मी माझ्याच नवऱ्याची फॅन झाली. एक मोमेंट अशी झाली की माझ्या सासऱ्यांचं नावाचं आमच्या चौकाचं उद्घाटन होणार होतं. बर. सगळं काही झालं, गेस्ट वगैरे येऊन गेले आणि कॅमेऱ्यासमोर बोलण्याची वेळ आली. मला कुठे काही कल्पना नव्हती की मला कधीतरी बोलायला म्हणजे मिळेल असं. इनफॅक्ट मी आतून रेडीच होती की म्हणजे आम्ही लोणावळा सेशनला 2 दिवशी जायचो, तेव्हा आईंकडून आमच्याकडून असे स्टेज परफॉर्मन्स आणि तुम्हाला जे हवंय लाईफला आकार देण्यासाठी काही काही स्पीचेस आणि याची तयारी करून घेतली जायची डेफिनेटली. पण ते दुनियेला माहिती नव्हतं की बाहेरच्या जगात ते माहिती नव्हतं. आतून मी तयार होती आणि हे मला अचानक बोलले की ज्योती बोल. आणि आय वॉज लाईक की वाव. म्हणजे संधीच बघत होते मी. आणि मग संधी मिळाल्यानंतर जो काही म्हणजे स्पीच माझं गेलं ना, सगळ्यांना असं वाटलेलं की नंतर मला जेव्हा सांगितलं की हे स्क्रिप्टेड आहे म्हणून, पण स्क्रिप्टेड काहीच नव्हतं. जे मला आतून वाटलं त्या दिवशी त्या क्षणाला ते मी सर्रासपणे बोलून गेली आणि ह्यांनी संधी दिली. आणि म्हणजे मी वाव की म्हणजे मला वाटलंच नव्हतं. आणि मी इतकं हे करते की मी कधीच विचार न केलेली मुलगी की मी असं काहीतरी करेल आणि हे सगळं करते, याचं कम्प्लिटली मी म्हणेन की श्रेय माझ्या नवऱ्याला जातं. आणि मला अजून एक ह्यांची बाजू, आणि मी स्वतःला लकी अशासाठी समजते की